भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स आता संपला असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला गेलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर कल्याणमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल वाजवत तुतारी वाजवून प्रचाराचे रणशिंग फुकले। दरम्यान या जल्लोषात काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र अनुपस्थित होते, त्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा रंगली होती। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्ष संघटनेतर्फे व महाविकास आघाडीतर्फे भिवंडी लोकसभेला श्री सुरेश बालेमामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। सर्वप्रथम तर मी मामांचं अभिनंदन करेल। शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते श्री शरदचंद्रजी पवार साहेब व सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज भिवंडी लोकसभेमध्ये जे 9 वर्षामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये मोदींचे फोटो लावून जे खासदार माशे निवडून आलेत आणि जे दुर्दैवाने केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांनी दिवे लावलेले आहेत, आज कल्याणपासून ठाण्याचा प्रवास करायला 4 ते 5 तास लागतात। या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे आमच्यासाठी बालेमामा म्हात्रे आहेत। आज धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संघर्ष तुम्हाला भिवंडी लोकसभेत बघायला मिळणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि हेच उत्साहाचं वातावरण कॅरी ऑन करत प्रत्येक जण प्रत्येक घटकातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी व इतर घटक पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मनावर घेतलंय। या वेळेला भिवंडी लोकसभेमध्ये बालेमामा म्हात्रेंच्या स्वरूपामध्ये एक चांगला उमेदवार निवडून जाणार आहे, जे प्रश्न जनतेच्या प्रश्नांशी निगडीत आहेत। फक्त पैशाच्या मागे नाही, फक्त बोगस विकास कामं करतात आणि महानगरपालिकेने केलेली कामं हे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणारा खासदार नाही, तर सर्वसामान्य लोकांचा विकसनशील खासदार म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या आणि खूप चांगला प्रतिसाद आज आपल्याला सर्व पक्षांचा बघायला मिळतोय। आज बालेमामांचा जनसंपर्क बघितला तर आपल्याला 2.5 ते 3 लाखाचा लीड सहज गाठता येईल, कारण 9 वर्ष या खासदारांनी काय दिवे लावले, कुठे तर काही विकास कामं दिसत नाही। आज परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, किती नोकऱ्या आल्या, किती महागाई कमी झाली। 2014 मध्ये 350 रुपये गॅस सिलेंडर होता, आज 1100-1200च्या परिस्थितीमध्ये 60 रुपयेवरनं पेट्रोल आज 100-125 रुपये गाठतंय। काय परिस्थिती! आपकी बार मोदी सरकार बोलून लोकांना येड्यात काढले। आता बस झालं, लोकांना पण सगळ्या गोष्टी समजल्यात। हा आमचा कॅन्डिडेट आज बरेच दिवसापासून जो रस्ता बघत होता आम्ही कॅन्डिडेट कधी डिक्लेअर होईल, तो आज आमचा कॅन्डिडेट डिक्लेअर झाल्यापासून आम्ही आज आनंद साजरा करायचा म्हणून आज जल्लोष करत आहोत। तुमच्या समोर एवढा मोठा उमेदवार आहे कपिल पाटील, मंत्री आहेत, कशा प्रकारची उमेदवारी यावेळेस निवडून आमचा जो उमेदवार जो डिक्लेअर झालेला बालेमामा, तळागाळातून ज्या लोक मांडणार आहेत, तळागाळातून कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांची कामं करणार आहेत आणि तो सर्वांच्या मनामध्ये बालेमामा घुसलेले आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्ते, सर्व साधा माणूस जर असेल तर बालेमामाला निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्याला मत देणार आहेत। नाही अशी नाराजी नाही, आमची आघाडीमध्ये सगळे जण बालेमामाला जिंकवण्यासाठी सर्व काम करणार आहेत। विश्वास तुम्ही या ठिकाणी व्यक्त करता? जास्तीत जास्त मतांनी बालेमामा निवडून येईल।